उन्हाळा सुरू झाला की उन्हाळ्यातल्या कामांना सुरुवात होते, जसं की पापड बनवणे, लोणचं बनवणे किंवा डाळी बनवणे. तर मी सुरुवात केली आहे पापड्या बनवण्यापासून. आणि तुम्ही पण उन्हाळ्यातल्या कामांना सुरुवात केली आहे का नाही, नक्की कमेंट करून सांगा. गव्हाच्या पापड्या आणि कुरवड्या बनवायच्या, त्याचसाठी गव्हातले सगळे खडे काढून साफ करून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून गहू भिजत घातले. आता यातलं 2-3 दिवस पाणी बदलायचं, त्यानंतर चिक्की घ्यायची आणि कुरवड्या आणि पापड्या बनवायच्या. असं बोलायला तर सोपं जातंय, पण बघूयात. असं म्हणतात की कुरवडी बनवण्यासाठी जीवाची कुरवडी करावं लागते आणि माझी पहिलीच वेळ आहे ही बनवण्याची. गहू तर भिजत घातलेत, आता बघूया कुरवडी बनवायला येते का आपल्याला, जमते का नाही. आणि सकाळीच मी बदाम शेक बनवला होता, फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवला होता. आता कसं जास्त दुपारी ऊन पडायले, काहीतरी थंड खावं वाटतं, म्हणून आम्ही सगळ्यांनी बदाम शेक खाल्ला. खूप छान झाला होता. भलेही बाहेरच्या सारखी चव येवो अगर नाही येवो, पण घरी बनवून खाण्याचा आनंद वेगळाच असतो. संध्याकाळच्या जेवणात आपल्या शेतातील फ्रेश पालकची पालकपुरी बनवली होती. अन्वेषला आणि अंजनीला खूप आवडते. पालकपुरी असली की ते दोघं व्यवस्थित जेवण करतात. त्यांना दररोज जरी दिली तर ते खातील. आणि कसा वाटला माझा आजचा छोटासा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.